चावी विसरल्याने मी बायकोबरोबर बाहेर मुलांची वाट पाहत बराच वेळ उभा होतो. शेजारच्या घरातून मस्त चहाचा वास आला. मी हिला म्हणालो, तुझे गुडघे दुखत असतील नाही? तेवढ्यात शेजारच्या घराला आतून कडी लावल्याचा आवाज आला. स्थळ पुणे. तुम्हाला माहीत आहे का, बाहुबलीनंतर अभिनेता प्रभासला 6,000 लग्नाचे प्रस्ताव आले. तो देखणा आहे म्हणून नाही, तो एक चांगला सेनानी आहे म्हणून पण नाही, त्याने राणी देवसेनावर प्रेम केले म्हणून पण नाही, आणि हत्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या त्याच्या क्षमतेसाठी पण नाही. तर माँ, तुम गलत हो, मेरी पत्नी सही है, असं तो अगदी ठामपणे बोलला म्हणून. कुणीतरी मला सांगितलं होतं की कुत्रा मागे लागला तर घाबरून पळू नकोस, तिथेच बस, कुत्रा काहीच करणार नाही. आज सकाळीच कुत्रा माझ्या मागे लागला, मी तिथेच बसलो, कुत्राही तिथेच बसलाय. संध्याकाळ व्हायला आली, आम्ही दोघेही तिथेच बसून आहोत. यात्री, क्या मैं यहाँ एक सिगरेट पी सकता हूँ? स्टेशन मास्टर, नहीं, यहाँ सिगरेट पीना सख्त मना है. यात्री, फिर यहाँ इतने सिगरेट के टुकड़े कैसे पड़े हैं? स्टेशन मास्टर, ये उन लोगों ने फेंके हैं जो पूछते नहीं हैं. माँ अपने तोतले बेटे से बोली, बेटा, आज हम जहाँ लड़की देखने जा रहे हैं, तुम वहाँ बोलना मत, वरना ये लोग भी मना कर देंगे. बेटा, ठीक है. लड़की वालों के घर जब लड़की चाय लेकर आई तो लड़का चाय पीते ही बोला, दलम है, दलम है. लड़की तुरंत बोली, ओए फुतमाल, फुतमाल. एक आई आपल्या मैत्रिणीला सांगत होती, गेले 2 महिने झालं माझं पोरग या व्हॉट्सॲपमुळं शाळेला जाऊ शकलं नाही ग. मैत्रीण, ते कसं काय? आई, अगं काय झालं, 3 महिन्यापूर्वी पोरग चुकलं होतं, तेव्हा ह्यांनी मिसिंग म्हणून फोटो आणि पत्ता व्हॉट्सॲपवर टाकला. 15 मिनिटात कार्ट सापडलं. मैत्रीण, मग? आई, तो मेसेज अजून वेगवेगळ्या ग्रुपमध्ये फिरतोय. पोरग शाळेला जायला बाहेर पडलं की कोणीतरी त्याला पकडतंय आणि घरून आणून सोडतंय. ताप झालाय नुसता डोक्याला. रात्री नवरा बायको मोबाईलवर खेळत असतात. अचानक बायको नवऱ्याची कीज घेते. नवरा आश्चर्यचकित होतो. बायको, काय झालं हो? नवरा, खरं सांग, तुझा नेट पॅक संपला ना? बायको, ईश, तुम्हाला कसं समजलं?